मेरे पीछे दीवाना है तेरे पीछे सर ये झुकने ना दूं पर तेरी पायल देखूं करके सर नीचे। हॅलो भावांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल. चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्या कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथं न्यू वरती क्लिक करायचं. त्यावर ॲड केल्यानंतर इथं आपला ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा पहिल्यांदा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो इथं आपला रेशिओ आहे तो 9.16चा करून घ्यायचा आहे. रेशिओ व फोटो व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. बीटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ओव्हरलेवर यायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे व व्हिडिओमध्ये येऊन ते बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून टाकायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर ते आपल्या वरच्या फोटोची लेंथ जी आहे त्या खालच्या व्हिडिओ एवढी करून ठेवायची, अशी जशी मी केली तशी. नंतर बीटमार्कच्या व्हिडिओ क्लिक करून त्याचा ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आपले. त्यासाठी ते व्हिडिओ क्लिक करायचे व ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपल्या ऑडिओ साईडला निघून जाईल. नंतर बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं मित्रांनो, मी जसं करतो तसं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं, नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे एकूण 10-12 बीट आहेत मित्रांनो, त्या तुम्ही देऊन टाकायच्या. तर एवढं केल्यानंतर आता आपले जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. असा तो डिलीट करून टाकायचा आहे. नंतर आपले पहिल्या ह्याच्यावरती यायचे, इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे व इथं शेवटून बी प्लसवरती क्लिक करायचं आहे व इथे येऊन हा असा फोटो झूम करून ठेवायचा आहे, जेणेकरून असं पहिल्यांदा हे जाऊन. एवढं केल्यानंतर आता ओव्हरलेवर डबल जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. नंतर तुम्हाला PNG ॲड करायची मित्रांनो. हे PNG माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर हा जो आपल्या शेवटचा भाग आहे रिकामा तो डिलीट करून टाकायचा आहे. आता एवढं केल्यानंतर मग PNG अशी व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायची. तर चला बीट वगैरे हे ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड केलेले आहेत, आता तुम्हाला सविस्तर सांगतो कसे द्यायचे ते. सर्वात पहिले आपल्या दुसऱ्या ह्याच्यावरती यायचं आहे. आपल्या इथं दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती जायचं. तिथे गेल्यानंतर इनमध्ये शेकवनचा इफेक्ट आहे तो लावायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं मित्रांनो. परत पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं. परत तिथं इनमध्ये त्याला इफेक्ट नाही लावायचा. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे. कॉम्बोमध्ये येऊन झूम वनचा इफेक्ट लावून टाकायचा आहे, झूम वनचा. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे. तिथं आपले कॉम्बोमध्येच त्याला इफेक्ट नाही लावायचा मित्रांनो, सॉरी, ह्या फोटोला बी इफेक्ट नाही लावायचा. ते त्याच्या पुढच्या फोटोवरती जे ॲनिमेशनवरती जायचे, कॉम्बोमध्ये जाऊन वोबलचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट लावायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. इथे बी मित्रांनो आपले ओव्हरलेवर जायचे. ती पुढच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्ये तिथं रॉक हॉरिझॉन्टल लावून टाकायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्येच तिथं रॉक व्हर्टिकल लावायचं आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्येच तिथं पझल लावायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनवरती जायचे. तिथं आपले शेक टू लावायचं आहे. आता मित्रांनो आपले ॲनिमेशन झाले. आता इफेक्ट्स कसे द्यायचे सांगतो. तर आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथं आपल्या ट्रेंडिंगमध्ये 2 नंबरला ऑप्शन आहे डायमंड झूमचा, त्यावर क्लिक करून त्याची लेंथ पहिल्या 3 फोटो एवढी ठेवायची आहे. 3 फोटो एवढी ठेवली तर इथं आपले चौथा फोटो सोडून 5व्या फोटोवरती यायचं आहे. तिथं आपल्या 3 लेअर मिररचं हे करायचं आहे. त्यासाठी अशा 2 बीट देऊन हे करायचं आहे, 3 मिररचा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर खाली बटरफ्लाय ड्रीम्सच द्यायचा आहे तेवढ्याच लेंथचा चौथ्या फोटोला. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं क्लब हार्ट्स त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं, सॉरी. तिथं आपल्या ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं व तिथं क्लब हार्टचा इफेक्ट आहे तो लावायचा आहे. त्याची बी लेंथ त्या फोटो एवढीच ठेवायची. नंतर आपल्या 14-15च्या खालच्या फोटोमध्ये यायचे. तिथं बी आपल्या 3 मिरर लावायचा, जसा ॲडजस्ट करून मी लावला आहे तसा. व त्याच्याच खाली आपल्याला 3 मिरर ती आपल्या स्प्लिटमध्ये मिळून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये. व त्याच्या खालच्या ह्याच्यावरती यायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्पार्कमध्ये जायचं. परत आपले 2 नंबर स्पार्कमध्ये 2 नंबरचा इफेक्ट आहे तो लावायचा आहे व त्याची लेंथ त्या फोटो एवढीच ठेवायची. परत त्याच्या पुढच्या फोटोला असा फोटो सोडून द्यायचा. परत आपले 19 सेकंदाचा खालचा फोटो जो आहे ते 19 व शेवटचे 2 फोटो आणायचे. तिथं आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे.
व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर बटरफ्लायजमध्ये जायचं व तिथं बटरफ्लाय कलर नावाचा इफेक्ट आहे तो लावून द्यायचा आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता आपण जो 3 लेयर मिररचा आहे तिथं इफेक्ट दिलता त्यासाठी इथं ही अशा की द्यायच्या शेवटून हे पुढून व कीमध्ये आल्यानंतर इथं ॲडजस्टवरती जायचं. वरची कलर फिल्टर एकदम 0 करायचं आणि इकडे आल्यानंतर असं आपला फोटो व्यवस्थित वाटेल तसं ॲडजस्ट करून घ्यायचं. तर आता आपला हा परत आपली आता सुरुवातीपासून इथं ह्याच्यामध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये लवमध्ये जायचं आहे. लवमध्येच ग्लो हर्ट नावाचा इफेक्ट आहे तो लावायचा आहे व तो पूर्ण व्हिडिओला लावून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आता इथं स्प्लिट आपण जे ट्रान्झॅक्शन दिलं त्यावर क्लिक करायचं. लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे. पहिल्या याला ब्लँचवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत दुसऱ्या ट्रान्झॅक्शनवरती गेल्यानंतर त्याला बी ब्लँचेस लावायचा आहे. तिसरा सोडून द्यायचा. चौथ्याला बी ब्लँचेस लावायचा आहे. इथं ग्लिर डबल लावायचा आहे 1 नंबरचा. परत आता ही समधी बाग सोडून ह्यालाच आता या 5व्या 6व्या नंबरच्या ह्याला एक ग्लिअर टू लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.